करायला गेले एक आणि झालं भलतंच. तर इथं हे पहा, मी या ब्लेंडरनं ना लोणी काढायसाठी म्हणून अशा पद्धतीने हे करायला गेले आणि पहिल्यांदाच केले हां या ब्लेंडरनं. आणि अशा पद्धतीनं सर्व असा पसारा पडला, कारण मला ते जमतच नव्हतं तेवढं व्यवस्थित असं काढणं. तर तरी पण कसं कसं ना काढून घेतलं आणि इतकं सारं लोणी निघालं. आता त्याला कढवायसाठी म्हणून गॅसवर ठेवलं आणि थोडं थोडं ते कडत आलं. मंद आचेवर त्याला अशा पद्धतीनं सतत आलं. त्याचे तूप काढून घेतलं, त्याला गार होऊ दिलं आणि नंतर त्याला ना अशा पद्धतीचं काचेचे जार आहेत माझ्याकडे, त्याच्यामध्ये ओतून दिलं. तर हे दोन्ही मी तुपासाठी वापरलेत. तर एकात ओतून ठेवते तूप आणि दुसऱ्यातलं संपवते. अशा पद्धतीनं मी ह्याच्यातलं तूप वापरते आणि एक बरणी आता पूर्ण रिकामी झालेली आहे आणि दुसऱ्यामध्ये आहे थोडं मागच्या वेळेला काढलेलं, त्याच्यामध्येच ते ओतून दिलं आणि तो दुसरं आहे ना त्याला घासायचा. आज होतं आमच्याकडे इलेक्शन आणि तिकडं गेले आणि इतका वेळ लागला ना, भरपूर गर्दी होती. माझा तिकडं 1-1.5 तास गेला. त्याच्यानंतर ना आले, भांडी, कपडे सगळं पसारा तसाच पडला होता. सर्व आवरून घेतला आणि आज दळणही करायचं होतं. तर गव्हाचं पण आणि तांदळाचं पण असं दोन्ही मला दळण करायचं होतं, म्हणजेच भाकरीचं, चपातीचं असं. दळण करून ते दळायलाही ठेवून आले आणि नंतरनं डब्यातले तांदूळही संपले होते, तर तेही मला डबा भरून ठेवायचा होता. तर एकदमच मी अशा पद्धतीनं निवडून स्वच्छ करून त्याच्यामधली सर्व घाण काढून ना असा डबा भरून ठेवते, म्हणजेच 15 दिवस काय बघायला नको. माझं हे आत सर्व कामं चाललेली आणि बाहेर यांचं दाखवतो तुम्हाला पुढं. आतमध्ये इतका सारा जागा आहे अभ्यास करायला, बसायला, तरी पण यांचं बाहेरही बसून यांचा अभ्यास करायचं चाललेलं. अभ्यास कमी आणि त्याच्यात दंगा इतका भरपूर घालतात ना, की ते इथपर्यंत आलाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बाय.